आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपले गुरु आपल्या गुरूंचं या ठिकाणी त्यांनी मुद्दाम आठवण करून आपल्या गुरूंचं या ठिकाणी पूजन करण्यासाठी म्हणून स्वतः या ठिकाणी त्यांना सुट्टे आलेले आहेत. ते चांगले सत्शिष्य आहेत किंवा शिष्योत्तम आपण त्याला म्हणतो. तसं कुठेही जरी आम्ही चार चौघामध्ये दिसलो तरीसुद्धा ते स्वाभिमानानं सांगतात की म्हणजे गुरु जे आहेत या गुरुमुळंच मी या चांगल्या गोष्टीकडे जाऊ शकलो किंवा चांगला घडवू शकलो, आम्हाला घडवणारे आहेत असं म्हणून नेहमीच उल्लेख करतात. आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल आम्हालाही तसाच आदर आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे आणि हे आमचं जिवंत राहणार आहे. मग कधीही अटूट अशा प्रकारचं आमचं हे गुरुशिष्याचं नातं आहे. आज गुरुपौर्णिमा, त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि खरं म्हणजे आजच्या या शुभदिनी मी माझं भाग्य समजतो की माझे दोघेही गुरुजी म्हणजे अभिमानानं एक सांगू इच्छितो, कारण सरांनीसुद्धा उल्लेख केला ते म्हणजे ज्यांच्यानी ही मूर्ती घडवली, ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. कारण सरांना माहीत आहे एकदम गरीब घराण्यातून मी म्हणजे सगळं सांगण्याची गरज नाही, एकदम गरीबातले गरीब कुटुंबातून वर आलेला माणूस, पण खरी साथ दिली माझ्या दोन्ही गुरुजनांनी, ज्याच्यामुळे 5वी ते SSC तुमच्याच इथं गावात विद्याप्रसाद हायस्कूलमध्ये शिकलो. त्याच्यानंतर पुढचं शिक्षण घेता घेता मला वाटतं देवानं नशिबात लिहिलं होतं की राजकारणाच्या माध्यमातून जनतेची काही ना काहीतरी थोडी सेवा व्हावी. पण हे सगळं घडलं फक्त त्या दोघे माझे जे गुरुजी आहेत त्यांच्या आशीर्वादानं. परत एकदा मी परमेश्वराशी मागणी मागतो की अशा माझ्या या गुरुजनांना उत्तम असं आरोग्य आणि भरपूर आयुष्य द्यावं, जेणेकरून माझ्यासारख्या शिष्याकडून त्यांची कितीतरी आणखी पुढे वर्ष त्यांच्या आशीर्वाद घ्यायची मला म्हणजे प्रामुख्यानं आजच्या गुरुपौर्णिमेच्या दरवर्षी येतो त्या दिवशी त्यांचा आशीर्वाद घेण्याची मला संधी आहे. परमानंदम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मसदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तमेवस्याभिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीदेव शुभं भवतु शुभं भवतु.